मंडळी, 13 मार्चला आहे होळी आणि 14 मार्चला आहे धुलीवंदन. आणि याच दिवसांमध्ये असे काही खास राजयोग जुळून आले ज्याचा फायदा काही राशींना होणार आहे. त्यांच्यावर आनंदाच्या रंगांची उधळण होणार आहे असं म्हणायला हरकत नाही. पण कोणत्या आहेत त्या राशी आणि कोणते आहेत ते राजयोग, चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, एकूणच ग्रहस्थितीचा विचार केल्यास काही राशींना होळीचा सण भाग्योदय करणारा, जीवनात यश, प्रगती, सुख समृद्धी आणि आनंदाच्या रंगांची तेजस्वी उधळण करणारा ठरणार आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिली रास आहे मेष रास. काय घडणार आहे मेष राशीच्या बाबतीत? मेष राशीच्या लोकांच्या कामाची कदर केली जाईल, व्यवसायात भरभराट होईल, मनात आनंदी विचार येतील, भावंडांच्या गाठीभेटी होऊ शकतात. कुणाच्या काही सांगण्यावरून हुरळून मात्र जाऊ नका. तुम्ही स्वतः प्रत्येक गोष्टीचा पडताळा घ्या. नोकरीत नवीन संधी चालून येऊ शकते. अधिकारी वर्गाचे चांगले सहकार्य मेष राशीच्या लोकांना या काळात मिळू शकते. त्याचबरोबर मेष राशीची लोक सामाजिक कार्यात सुद्धा सहभागी होताना दिसतील. होळीच्या सणात असणाऱ्या राजयोगांचा लाभ होणारी आणखीन एक रास आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या लोकांना सुद्धा होळीची शुभ फळं मिळू शकतात. उत्तम फायदे देणारे लाभ त्यांना मिळू शकतात. धनलक्ष्मीची कृपा राहील. वडिलोपार्जित संपत्तीची कामं होतील. व्यवसायात अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. भावंडांच्या सहवासात मजेत वृषभ राशीची लोक वेळ घालवतील. घरात काही कारणाने धावपळ राहील खरी, कामातील बदलांमुळे तुमची व्यस्तता सुद्धा वाढेल. एवढा एक भाग सोडला तर वृषभ राशीच्या लोकांना चांगली फळं या काळात मिळू शकतात. त्यानंतरची रास आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या लोकांना काय फळं मिळणार आहेत? अर्थातच परिस्थिती अनुकूल राहणार आहे. महत्वाची कामं होताना दिसतील. खाण्यापिण्याची चंगळ राहील. मालमत्तेच्या कामातही फायदा होईल. व्यवसायात तुम्ही सतत व्यस्त राहाल. हाती पैसा खेळत राहील. मात्र मोठी गुंतवणूक करताना थोडी काळजी घ्या. शनिवारी संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. काही फायदे होतील तर काही बाबतीत तणाव राहील. एखाद्या व्यक्तीकडून या तणावातही तुम्हाला मदत मिळू शकते. कर्क रास. कर्क राशीच्या लोकांची थोडी दगदग होताना दिसेल. धार्मिक कार्यासाठी प्रवास घडू शकतो. जमा खर्चाचं नीट नियोजन करण्याची गरज आहे. परिस्थिती त्यामुळे आटोक्यात राहील. मनात आत्मविश्वास राहील. नोकरीत तुमचा ताण जो आहे तो कमी होणार आहे. त्यामुळे स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी वेळ देणं शक्य होईल. मौज मजा तुम्ही या काळात करणार आहात असं म्हणायला हरकत नाही. धनलाभ होण्याच्या दृष्टीने सुद्धा हा काळ चांगला आहे. आवडत्या भोजनाचा आस्वाद तुम्ही या सणासुदीच्या दिवसात घेणार आहात. त्यानंतरची रास आहे सिंह रास. सिंह राशीच्या लोकांना जुनी येणी वसूल होताना दिसतील. मात्र त्यासाठी तुम्हाला बरेच परिश्रम सुद्धा घ्यावे लागतील. काही अनपेक्षित लाभ सिंह राशीच्या लोकांसाठी ही होळी घेऊन येते आहे. तर काही अडचणींना तुम्हाला तोंडही द्यावे लागेल. कायद्याची बंधनं पाळण्याचा सल्ला तुम्हाला दिला जातोय आणि खर्चावर नियंत्रण ठेवणं ही तुमची जबाबदारी असेल. परिस्थिती तुमच्या नियंत्रणात त्यामुळे राहील आणि आर्थिक अडचणी दूर होतील. प्रियजनांच्या सहवासात तुम्ही वेळ घालवाल. वडीलधाऱ्या मंडळींचा मान राखाल आणि घरातील कामासाठी तुम्हाला या काळात वेळ द्यावा लागेल. कन्या रास. नोकरीत प्रगतीला पूरक वातावरण कन्या राशीसाठी ही होळी निर्माण करते. मोठ्या संधीची चाहूल लागेल. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. घराच्या सजावटीकडे लक्ष द्याल. महागड्या वस्तूंची खरेदी होऊ शकते. महत्वाच्या कामात सफलता मिळू शकते. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. अनावश्यक खर्च नियंत्रणात ठेवणं मात्र तुमच्याच हातात आहे. त्यानंतर वळूया तुळ राशीकडे. तुळ राशीच्या लोकांना हा काळ एखादी चांगली बातमी देणारा ठरू शकतो. त्यामुळे मन आनंदून जाईल. समाजात मान वाढेल. काहींना एखादा पुरस्कार सुद्धा जाहीर होऊ शकतो. जर तुम्ही काही सामाजिक कार्य करत असाल किंवा तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये भरपूर कष्ट घेत असाल तर एखादा पुरस्कार सुद्धा त्यासाठी तुम्हाला मिळू शकतो. नोकरीत वर्चस्व प्रस्थापित करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. मोठ्या पदावर काम करण्याची संधी सुद्धा या काळात तुम्हाला मिळू शकते. प्रगतीच्या दिशेने एकंदरीतच तुळ राशीची वाटचाल राहील असं म्हणायला हरकत नाही. नातेवाईकांच्या गाठीभेटी तर होतीलच, पण त्याचबरोबर विविध प्रकारचे लाभ सुद्धा तुम्हाला होतील. वृश्चिक रास. अनेक उत्तम लाभ वृश्चिक राशीसाठी हे ग्रहमान घेऊन येत आहे. धनलाभ होऊ शकतो. वाहनं मात्र जपून चालवावी लागतील. चांगली बातमी कानावर येऊ शकते. एखाद्या समारंभात तुम्ही सहभागी व्हाल. तुमचा मानसन्मान वाढेल. कामाची प्रशंसा केली जाईल. त्याचबरोबर जवळच्या लोकांच्या गाठीभेटी सुद्धा होतील. कार्यक्षेत्रात नवीन जबाबदारी दिली जाईल. मुत्सद्दीपणे वागून कामं मात्र करून घ्यावी लागतील. कामाचा ताण घेऊ नका आणि यथायोग्य कामं योग्य वेळीच होतील हे लक्षात घ्या. आता वळूया पुढच्या राशीकडे, जी आहे धनुरास. धनुराशीसाठी सुद्धा ग्रहमान अनुकूल असणार आहे.
भेटवस्तू त्यांना मिळू शकतात, विविध प्रकारचे लाभ होऊ शकतात. प्रियजनांच्या सहवासात मजेत वेळ घालवताना धनुराशीची लोक दिसतील. अर्थात आर्थिक बाजू सुद्धा तुमची बळकट राहील. बाजारपेठेचे तुमचे अंदाज बरोबर ठरतील. अचानक धनलाभाचे योग आहेत. वाहनाच्या वेगावर मात्र नियंत्रण तुम्हाला ठेवावं लागेल. भाग्याची चांगली साथ या काळात तुम्हाला मिळू शकते. सामाजिक मान सन्मान मिळेल. लोकांशी चांगले संबंध राहतील आणि नोकरीत सुद्धा प्रगती होईल. आता वळूया मकर राशीकडे. काही कटू तर काही गोड अनुभव मकर राशीच्या लोकांना येतील. व्यवसायात दगदग होईल, पण आर्थिक आवक चांगली राहील. परिश्रम करावे लागले तरी त्याचं काही वाटणार नाही. एखाद्या व्यक्तीकडून अपेक्षाभंग मात्र होऊ शकतो, त्यामुळे लोकांवर फार विश्वास न ठेवलेलाच बरा. वाहनाच्या वेगावर नियंत्रण तुम्हालाही ठेवायचं आहे. शुक्रवारपासून परिस्थिती निवळेल. एखादी चांगली बातमी कळू शकते. कुंभ राशीच्या लोकांनी फार घाईत कामं मात्र करू नये, कारण कामात विलंब होत असल्याचा ताण तुमच्यावर येऊ शकतो आणि तुम्ही घाई कामं करण्याचा प्रयत्न करू शकता, पण त्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं. बाकी परिस्थिती चांगली राहील. विरोधकांच्या कारवाया जरी सुरू असल्या तरी तुम्ही त्यांना पुरून उराल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतरांशी बरोबरी करू नका, सकारात्मक विचाराने पुढे जा. मीन रास. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी मीन राशीची लोक करताना दिसतील. समाजात तुमचा मान वाढेल. मुलांच्या यशाच्या वार्ता कळतील. नोकरीत मोठी संधी सुद्धा मिळू शकते. घरात खेळीमेळीचं वातावरण राहील. नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. व्यवसायात सुद्धा भरभराट दिसती आहे. यशामुळे काही लोकांना तुमचा मत्सर वाटेल आणि तिथे तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. तर मंडळी, या होत्या त्या राशी ज्यांच्यासाठी होळी काही राजयोग घेऊन येते म्हणायला हरकत नाही. आणि होळीचा हा आठवडा जो आहे तो या राशींसाठी चांगला असणार आहे. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा, म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.